तकेशीच कसं चालू आहे. इथून असं आतमध्ये एंट्री आहे. माशाच्या आतून जातोय. बदक कसा असतो? बदक असा असतो. चित्त्यासारखी दिसणारी ही मांजर. नमस्कार, तर मी अनिरुद्ध सूद तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आता आपण आहे आरवलीमध्ये, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडतं. तर आता आपण इथून सावंतवाडीला जाणार आहे. सावंतवाडीला काही प्लेस आहेत जे एक्सप्लोअर करणार आहेत आपण. तर बघूया आता. पुढे केयूर आहे माझ्याबरोबर आणि आता आपली फॅमिली पण पार्टी आहे. तर आता भेटूया तिकडे प्लेसवरती. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया तिकडे डायरेक्ट गाडीच्या इकडे. आता आपली गाडी येईल आता तिकडे थोड्या वेळात. तर मग आता जाऊयात तिकडे सावंतवाडीला आणि तुम्हाला व्ह्यू दाखवू कसे आहेत ते. तर गाडीतले पण काही व्ह्यू आपण कॅप्चर करणार आहे, तर ते पण दाखवूया तुम्हाला. चला. इथे मंदिर आहे आणि इथे आता गाडी लावली आहे. तर सध्या केयूर इकडे, नकुल आहे हा इकडे, मावशी लीना मावशी, आजी आली आहे एकदम अशी सजून. ही लीना मावशी आणि ही छोटी डबा. काका इकडे. अजून कोण राहिले? आजोबा कुठे गेले? आजोबा अजून आले नाहीत. आता बघूया, जाऊया. आजोबा आजोबा हाय करा. हाय आजोबाची एंट्री. आम्ही इथे असे पार्टी बसले सगळे. तर पहिलं आता आम्ही लोक आता मंदिरात जाणार आहे इकडनं. आता समजलं थोड्या वेळापूर्वीच की कुठे जाणार आहे ते. पहिला स्पॉट आता मंदिर आहे. नंतर मग एक दोन जागेवर त्याचा फिरणार आहे. तर बघूया आता. हळूहळू जातोय. जरा AC मध्ये थंड हवा गरमीमध्ये भेटते तर एकदम बरं वाटते. तर आता भेटूयात तिकडे. तर आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटला आलो आहे. तर इथे मंदिर आहे. कसलं आहे? सातेरी देवीचं ना. तर हे सातेरी देवीचं मंदिर आता माझ्या पाठच्या साईडला बघू शकता तुम्ही. तर आता बाकीचे सगळे आता हार वगैरे घेतात आहे. मस्त मोठं मंदिर आहे. बघूया आता. हा प्रवेशद्वार आहे, मेन मुख्य प्रवेशद्वार. इथून आतमध्ये गेल्यावरती मग तो जो मंदिराचा व्ह्यू आहे तो बघायला मिळेल थोडा. असं ही बॅक साईड आहे. फ्रंट साईड आहे. ही बॅक साईड आहे बहुतेक मंदिराची. आणि इथे मंदिर असं आहे. एकदम मस्त व्ह्यू आहे मंदिराचा. तर इथे आपल्या या ब्लॉगरचं आधीच ढवळलं आहे पोटात. करायच्या आधीची मेहनत स्ट्रगल बोलतात ना ते. असं असतं की उलटी आली तरी गोळी खाऊन आपण स्ट्रगल करतो व्हिडिओसाठी.
पहिल्या स्पॉटवरती आपलं दर्शन एकदम चांगल्या पद्धतीने झालं आहे. आता आपण जाऊ आता सेकंड प्लेसला. ती पण आता समजेल आता थोड्या वेळात तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता भेटूया तिकडे सेकंड प्लेसच्या इकडे. तर सध्या आता आपण आलो आहे केऊरच्या घरी. इथे पाठी सीडी आहे चढायला. जाऊया आता वरती. खूप लहानपणी एकदम मस्त व्ह्यू आहे. खिडकीतून डायरेक्ट श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शिल्प पाहायला मिळतोय. चौक आहे वाटतं हा. तर आत्ता आपण आलो आहे आपल्या सेकंड लोकेशनला दत्त मंदिरामध्ये. तर तिकडे आता त्या साईडला मंदिर आहे. आता इकडे गाडी पार्क केली आहे तर त्या साईडला जाऊ आपण. तर ते कवर करू आता पुढे. चला इथून आता आम्ही आलो आहे. इथे व्ह्यू बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे. डोंगराच्या बाजूलाच इथे मंदिर आहे दत्तांचं. इथे आता जेवणाला पण एकदम मस्त सोय आहे. आता आपण चालू कुपन घ्यायला. तर आत्ताच आपण जेवणाचे आता कुपन घेतले आहेत. तर तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर येऊ शकता. म्हणजे 1 ते 2 असा टायमिंग आहे जेवणाचा. तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर मग तुम्ही इकडे जर आलात तर मग जेवून दुपारच्या टायमाला जर तुम्हाला यायचं असेल तर मग तुम्ही जेवून पण जाऊ शकता. तर मग चला आता दाखवतो मंदिरचा व्ह्यू कसा आहे. आतमध्ये मंदिर कसं आहे ते बघूया. जर शूट करायला मिळालं तर मंदिरच्या आतला दाखवू. नाहीतर मग आता नॉर्मल शूट आपण बाहेरनं दाखवूच. मोठेच मोदक किती आपले 9 जण आहेत. मोठे दिसत नाहीत मला. तर सध्या आता आपण जेवणाच्या लाईनीमध्ये उभे आहेत आणि नंबर वाईज इथे सोडलं जातं आतमध्ये. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर माणगावला यावं लागेल. सावंतवाडीवरून आतमध्ये आहे थोडं. तर मग तुम्ही येऊ शकता इकडे दर्शनाला नक्की या. तर आत्ताच आपलं जेवण झालं आहे आणि आता आपण निघणार आहे तिसऱ्या स्पॉटकडे. आणि तो बहुतेक आता एन्जॉय करायसाठीच आहे. आता जाऊया तिकडे. तर सध्या आता आपण आलो आहे इकडे केसरी ॲक्वेरियमला. गो कार्टिंग वगैरे सगळं आहे पण अजून चालू नाही झालं इकडे. आता पुढे आता तिथे मासे वगैरे आपण बघूया थोडेसे. आणि त्याच्यानंतर मग अजून काही गेम वगैरे आहे तिकडे. ते बघूया आता तिकडे गेल्यावरती आपल्याला समजेल कसं आहे ते. चला मग भेटू तिकडे. इथून असं आतमध्ये एंट्री आहे. माशाच्या आतून जातोय. हा हा हा.
हो ये देख. इथे तर मस्त असं सगळं आहे. इकडे मासे वगैरे प्राणी बिणी पण आहेत. जातो इथे आणि आपल्याला मांजर दिसले बाहेरगाव सारखी. इकडे काय इथे चित्त्यासारखी दिसणारी ही मांजर. थोडं थोडं एकदम ॲडव्हेंचर सारखंच आहे इकडे. या साईडला बघू शकता, पाठच्या साईडला आता ब्रिज आहे वरती चढायला आणि इकडे पूर्ण आता भारी वाटतं आल्याच. तर तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता. इकडे यायला आता केसरी करून आहे पॉईंट हा ॲक्वेरियम. तर नक्की या इकडे. बदक कसा असतो, बदक असा असतो. आता इथून वरती जात आहे. वरती अरे कलर चेंजिंग सर्ड आहे ते. हे बघ बघ कसं डोकं करतं बघितलं. शहामृग बघायला भेटतोय. बघतोय आपल्याकडे बघतोय. रागाला वाटतं एकट्याला ठेवला बिचारायला. ते नकुला पाण्यात नको बरोबर. ती तकेशीच कासर चालू आहे. आम्ही पण जातो आता ब्रिजच्या वरती. असं ब्रिज आहे. विषय असा आहे तर ब्रिजच्या वरती पोचलेलो आहे. हॅलो नको. मस्त असा व्ह्यू आहे. ब्रिजच्या वरती असा विषय आहे. आपण वॉटर एरिया क्रॉस करू. विषय असा आहे तर मस्त पैकी आता आम्ही लोक आलोय. इथून पण असं आता आम्ही चाललोय इकडे पाण्यामध्ये. थोडस एक सफर पाण्याचा. त्या साईडला पण अजून काहीतरी आहे ते पण बघूया. सध्या इकडे मासे मासे आहेत तिथे थोडेफार आहे आतमध्ये अरे भाई काय टायमवरती आले बघ ना त्याला. आता आपण जातोय साखळीच्या आतून. कसं जायचं असं
हाताचा हातामध्ये चावायचं. सारखे हात दे तू. शिवा ना येता येता बटन बटन जे आता मागायला आले असं वाटतंय. तू एक बाथरूम कसं आलो आम्ही लोक एक्वेरियमला आतमध्ये.
मी गाडी फिरवते ना एकदा. खाली पण उभा आहे. सध्या थांबलो आहे. घरी जायच्या वेळेस बरोबर चुकीच्या टायमाला टायर आता पंक्चर झाला आहे गाडीचा. तर पंक्चर काढला किती वेळ लागेल ते माहिती नाही. आता बघूयात घडामोडी काय होतात ते वाटतं लागली आहे. सगळं एन्जॉय करून तर झालं आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला पहिलं लाईक करा आणि घरी जाईपर्यंत आता व्लॉग असा चालू राहणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ नवीन नवीन येत राहणार आहेत. तर कंटिन्यू चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. जास्त करून आता काल तर गाडीचा टायरचा पंक्चर झाला त्यामुळे मग जास्त शूट करायला भेटला नाही. तर आता आपण नंतर आता रेडीचा गणपती आणि वेतोबा मंदिर आता शूट करणार आहे. तर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा चॅनलवरती आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.